वार्तांकन रोखठोक बातमी। पत्नीच्या नातेवाईकांनी तरुणाचा केला खून, कौटुंबिक वादातून घडली घटना। जळगाव शहरात कालिका माता मंदिर परिसरात घडली घटना। शहरातील राष्ट्रीय महामार्गावर कालिका माता मंदिर भागाच्या पुढे एका 30 वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आल्याची घटना शनिवार दिनांक 3 मे रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली आहे। या प्रकरणी शनीपेठ पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून संशयित आरोपीच्या मागावर पोलीस लागलेत। आकाश पंडित भावसार, सोनार, वय वर्ष 30, राहणार अयोध्या नगर, जळगाव असं मयत तरुणाचं नाव आहे। त्याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे। तो ट्रान्सपोर्ट नगरमध्ये वाहन भरण्याचं काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करत होता। केसीएन दरम्यान अनेक महिन्यांपासून आकाशची पत्नी सातत्यानं माहेरी जात होती, त्यामुळे त्यांच्या घरी कौटुंबिक वाद सुरू होता। शनिवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास आकाशच्या सासरच्या मंडळींनी हॉटेल A1 जवळ आकाश सोनार याला गाठले। कौटुंबिक वादातून आकाशवर संशयित आरोपींनी धारदार शस्त्रानं मांडीवर, छातीवर आणि गुप्तांगाला गंभीर वार करून जखमी केले। आकाश या शासकीय वैद्यकीय विद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय पथकानं तपासून त्याला मयत घोषित केले। दरम्यान रुग्णालयातील उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, शनीपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झालेत। 4 संशयित तरुणांची नावं समोर आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।